मित्रांनो हा सोनभद्र संगम आहे। ओम नमः शिवाय शंभू हर हर महादेव। इथूनच जाऊया का खाली की तिकडून जाऊया? हा इथूनच जाऊया का खाली? काय माहिती मंदिर वगैरे तर आहे। विचार ना त्याला। महाराज वहाँ पे क्या है? तो हम जा सकते हैं। चला पुढे जाऊन बघूया। परमिशन दिलंय आपल्याला जायला, काही प्रॉब्लेम नाही आहे। नर्मदे हर। हे बघा मित्रांनो, इथं वॉटरफॉल तयार झाला। सोनभद्राचा उगमस्थान आहे तिकडून। आणि बघा किती मनोरम दृश्य आहे, बघून घ्या, खूप छान। मी तुम्हाला जरा दाखवायचा प्रयत्न करतो। त्याच्यासाठी मी रिस्क घेतली आहे, हात बाहेर काढलेला। नर्मदे हर। अगदी सुंदर दृश्य आहे। नर्मदे हर। हा बघा प्रवाह इथून येत आहे। नर्मदे हर। हा इथे बघा आयुर्वेदिक जडीबुटी इकडे विकली जाते। बऱ्याच प्रकारच्या जडीबुटी आहेत इकडे आणि बऱ्याच प्रकारचं तेल पण आहे। म्हणजे तुम्हाला मालिशसाठी असेल, काही कंबर दुखत असेल, आणि बघा ह्याच्यामध्ये पावडरच्या स्वरूपामध्ये पण आहे। नर्मदे हर। मित्रांनो हे जे तुम्ही बघताय हे श्रीयंत्र महामेरू मंदिर आहे। बघा किती विशाल आणि मनाला मोहून टाकणारं असं मंदिर आहे। नर्मदे हर। ओम नमः शिवाय शंभू हर हर महादेव। नर्मदे हर। अरे बघा माकडे टाइमपास करतात। त्याच्याकडे तसं काम पण काही नाही, दिवसभर खायचं हेच काम आहे त्यांच्याकडे। नर्मदे हर। सूचना आता याच्यात काहीतरी मंदिर के किसी भी भाग में चढ़कर फोटो, हमें फ़ोटो खींचना है लेकिन चढ़कर फ़ोटो नहीं खींच सकते। नर्मदे हर। अवस्था को जय मां नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। नर्मदे हर। तर आता आपण आलो आहोत मैयाच्या मंदिराच्या इकडे। हां हां हां, तर इकडे पण आपल्याला सांभाळून जावं लागेल, कारण एका ठिकाणीच जाता येतं, दुसऱ्या ठिकाणी जाता येत नाही। नर्मदे हर। हे बघा हां, मैया गुप्त रूपामध्ये खालून आहे। बघा किती सुंदर मंदिर आहे। आता आतून तर किती भव्य दिव्य मंदिर असणार। नर्मदे हर। नर्मदे हर। काय करते? बाबाजी 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 आगे चलो, आगे चलो। वहाँ कहाँ जा रहे हो?
नर्मदे हर। किधर भी मत जाओ माबाजी। नर्मदे हर मित्रांनो, बघा किती सुंदर मंदिर आहे, पुरातन असं। नर्मदे, एक कुंड पण आहे आतमध्ये। नर्मदे हर। हो, तुझे कोणाला जायला देत नाही। पातालेश्वर मंदिर आहे ना ते, नर्मदे हर। हे समोर जे बघताय तुम्ही, हे पातालेश्वर महादेव मंदिर आहे। शंभो हर महादेव। आणि हे माँ नर्मदा उद्गम मंदिर। तिकडे जायला रस्ता आहे आतमध्ये त्या मंदिरात, कळलं का? हे बघा, परिक्रमा वासीद्वार इकडे आहे, दक्षिण तट। आपल्याला तिकडे जायचं नाहीये। नर्मदे परिक्रमा वासीद्वार दक्षिण तट। ती बाई लाल रेषा आहे ना, दिसली का? ती पार नाही करायची आपण। मित्रांनो, ही जी लाल रेषा तुम्हाला दिसते ती आपण पार केली तर आपली परिक्रमा खंडित होते, म्हणून आपण त्या बाजूला जायचं नाही। आणि मैयाचं दर्शन घ्या, खूप सुंदर असं मैयाचं दर्शन आहे। हे बघा, नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। मैया ओ माई। हे बघा, 11 रुद्र महादेव। नर्मदे हर, नर्मदे हर महाराज जी, नर्मदे हर। आतमध्ये जाऊन पाया पडू होतो। हाँ हाँ हाँ, सुंदर असं शिवलिंग आहे। नंदी महाराज। भोजन पा लिया मैया, भोजन पा लिया मैया, माई ने दे दिया खाना। हाँ, माई की बगिया में पा लिया मैया। चलो, नर्मदे हर, नर्मदे हर मैया, नर्मदे हर, नर्मदे हर। श्री राम दरबार आहे इकडे। आतमध्ये फोटो खिचण्यास मनाई होती, म्हणून तिकडे फोटो काढला नाही, बाहेरून करतोय। आणि इकडे मैया आहे, माताचं मंदिर आहे। आणि आपल्याला ह्याच्या पुढे जाता येत नाही आहे, इथपर्यंतच आपण जाऊ शकतो। बाकीची मंदिरे ना आपण बघू शकत नाही। हे मैयाचं कुंड आहे इकडे, ते मगाशी दाखवलं। दुर्गा माता मंदिर, नर्मदा उद्गम आहे इकडे। नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर। मातश्री नर्मदे हर, मातश्री नर्मदे हर। तिथे आपण जाऊ शकत नाही। नर्मदे हर। मैयाचं सुंदर असं दर्शन घ्या। आणि जटाशंकरी माँ नर्मदा मैया जटाशंकरी रूपामध्ये। आणि किती सुंदर वातावरण आहे बघा। काल आम्ही त्या तटावर होतो बघा, समोरचं जे मंदिर दिसते हे बघा, ते कल्याण आश्रम आहे। काल आपण त्या आश्रमात वास्तव्य केलं होतं आणि सकाळी तिथून आपण निघालो। आणि आता आपण दक्षिण तटावरनं ओंकारेश्वरच्या दिशेने, हां, आपण ओंकारेश्वरच्या दिशेने पुढे अग्रेसर होत आहोत।
आणि तो तिकडे पलीकडे आता उत्तर तट राहिलेला आहे. आपण प्रत्येक वेळी म्हणायचो उत्तर तटावरून आता आपण आहोत दक्षिण तटावर. आता इथून कमीत कमी 800 ते 850 किलोमीटर बाकी आहे अंतर. तर ते आता आपण जसं हे अंतर मयाच्या कृपेने आपण जसं दक्षिण तट पूर्ण केला तसा उत्तर तट पूर्ण केला तसा आपण दक्षिण तटी आता पूर्ण करू. नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. मित्रांनो, आता आपण दिंडोरी जिल्ह्यामध्ये प्रवेश केला आहे. अनूपपूर जिल्हा मागे संपला. नर्मदे हर. आता आपण कबीर चबुत्रा आश्रमाच्या दिशेने चाललो आहोत. मागे काही आश्रम असं काही कळलंच नाही आम्हाला कुठल्या आश्रमात काय आहेत ते, कारण तसं काही तिथे लिहिलेलं होतं पण अशी व्यवस्था नव्हती कुठली राहण्याची वगैरे. तर आता बघूया कबीरच्या पुत्राच्या इकडे कुठला आश्रम आहे. तर दक्षिण तटावरचा आपली परिक्रमा चालू झाली आहे. बाकी मागे बघा परिक्रमावासी येतात जे आमच्याबरोबर इकडचं तटपरिवर्तन म्हणू शकता तुम्ही. म्हणजे उत्तर तटावरून दक्षिण तटावरचं परिवर्तन, त्याचा तो व्हिडिओ मी बनवला आहे, तुम्हाला तुम्ही बघितला असेल. सागर तटपरिवर्तन आधी झालं ते आपण दक्षिणवरनं उत्तरला आलो आणि माईची बगियाच्या इकडून उत्तरवरनं दक्षिण तटावर आपण आलो आहे. आणि बघा इथे आता सगळं उतरण चालू आहे, म्हणजे उतार आहे. तर ॲटोमॅटिक स्पीड वाढतो आपला. म्हणून म्हणतात की जेव्हा अमरकंटकवरून ओंकारेश्वरला आपण परिक्रमासाठी चालतो तर ते अंतर लवकर कापलं जातं, कारण सगळा उतार भाग असतो, त्यामुळे ऑटोमॅटिक आपला स्पीड वाढतो. आणि रेवा संगमवरून अमरकंटकला जाताना आपण चढण मार्गावर असतो, मग आपला स्पीड कमी असतो. बघूया आता 800-850 किलोमीटर तरी आहे. एवढं अंतर आपल्याला महिनाभर तरी सव्वा महिना लागतो. तर आता बघूया इथून आपल्याला अमरकंटकवरून ओंकारेश्वरला जायला किती वेळ लागतो ते. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. जंगल बघा किती सुंदर आहे. ओम नमः शिवाय. हे बघा, आणि हे वानर महाराज कसे बघतात, त्यांच्याकडे डोळ्यात बघितले त्यांना भरपूर राग येतो. हे बघा, एकदम सतर्क असतात ते आणि घाबरत नाहीत ते, बिंदास असतात, कारण त्यांची मूवमेंट खूप फास्ट असते. म्हणजे आपल्याला कळायच्या आधी ते आपल्यावर हमला करू शकतात. कबीर चबुत्रा 0.30. सुंदर जंगल आहे. जंगलात मार्गसुद्धा बघा एकदम छोटा आहे. म्हणजे 2 गाड्या आल्या तर एका गाडीला किंवा त्या गाडीला दोघांना या मातीच्या रस्त्यावर उतरावं लागेल, एवढा छोटा रस्ता आहे. छान दिसतोय रस्ता. मागून स्कूटर येते बहुतेक. बरोबर, ॲक्च्युली आता सवय झाली आहे कानाला. गाडीचा आवाज, स्कूटरचा आवाज, ट्रॅक्टरचा आवाज, ट्रकचा आवाज, बसचा आवाज, टेम्पोचा आवाज एकदम कळतो. हे काळ्या तोंडाची माकडं बघा, आणि खूप डेंजर असतात ते. एकदम मातारामला पायाला धक्का मारलेला त्याने पाडायचा, म्हणजे एवढं शार्पली ते उडी मारून नाही. जरा जजमेंट किती की बरोबर उजवा पाय उचलला आणि त्याला हात मारला, जेणेकरून तो पाय डाव्या पायाला लागून माणूस पडेल. तेवढा त्यांचा जजमेंट सॉलिड असतो. तो पण व्हिडिओ रेकॉर्ड झालेला आहे आणि तो तुम्ही ऑलरेडी बघाल. हे तर मी नंतर बोलतो आहे. आणि ते लाल तोंडाचे माकड आहेत पुढे. हे एकदम चोरी करण्यात एकदम एक्सपर्ट असतं. मागून बाईक येते बघा, बाईक गेली आणि गाडीचा आवाज थोडा वेगळा येतो. सीताराम नर्मदे हर. हो.